शरद पवारांचे विश्वासू आणि पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे जरी सध्या महाविकास आघाडीत असले तरी त्यांची काही दिवसांपासून महायुतीच्या वरिष्ठांशी चांगली जवळीक वाढली आहे। गेल्या काही दिवसातील त्यांच्या हालचाली पाहिल्यावर तर ते नेमके महाविकास आघाडीत आहेत की महायुतीत आहेत हा प्रश्न पडावा इतकं त्यांचं सध्या महायुतीच्या नेत्यांसोबत बैठकांवर बैठका सुरू आहेत। महायुतीच्या नेत्यांसोबतच्या लागोपाठच्या गाठीभेटींमुळे महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे। जयंत पाटील यांनी आधी विनोद तावडे, नंतर मुख्यमंत्री आणि आता जितेंद्र आव्हाड यांच्यासह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घेतलेली भेट चर्चेचा विषय ठरते। या घडामोडींच्या मागे सत्ताकारण, अर्थमंत्रीपदाची गणितं आणि राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांच्या एकत्र येण्याच्या हालचाली असल्याची जोरदार चर्चा रंगली आहे। शरद पवार किंवा सुप्रिया सुळे थेट भाजपशी संपर्क साधत नसले तरी जयंत पाटलांच्या आडून त्यांनी भाजपशी अंतर्गत बोलणी सुरू ठेवली असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे। जयंत पाटील यांच्या भाजप सोबतच्या भेटींमुळे तिकडे काँग्रेस आणि ठाकरे गटात अस्वस्थता पसरली आहे। नक्की शरद पवार गट, अजित पवार गट आणि भाजपमध्ये चाललंय तरी काय? जयंत पाटील आणि शिंदे भेटीत नेमकं दडलंय काय याबाबत विविध चर्चा सुरू आहेत। जयंत पाटलांना भाजप सोबत बोलणीला पाठवून मीडियातून येणाऱ्या प्रतिक्रियांवर शरद पवार आणि सुप्रिया सुळे लक्ष ठेवून आहेत। सूत्रांच्या माहितीनुसार जयंत पाटील यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना भेटीची वेळ मागितली आहे। आता जयंत पाटील थेट दिल्लीत शहा यांना भेटणार म्हटल्यावर राज्यात चर्चा होणं स्वाभाविक आहे। नजीकच्या काळात राज्यात जो राजकीय भूकंप होणार आहे त्याचीच ही सुरुवात असल्याचं काही विश्लेषकांकडून सांगितलं जातंय। जयंत पाटील हे शरद पवारांचे अत्यंत विश्वासू आणि अभ्यासू नेते मानले जातात। शरद पवारांचा निरोप व्यवस्थित कुठे आणि कसा पोहोचवायचा आहे याची कला जयंत पाटलांकडे चांगलीच आहे। मात्र सध्याच्या त्यांच्या भूमिकेमुळे अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत। दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा एकत्र आणण्यासाठी जयंत पाटील मध्यस्थीची भूमिका बजावत आहेत असा एक मोठा अंदाज आहे। त्यामुळेच ते महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांशी आणि खास करून भाजप सोबत वाटाघाटी करत असल्याची जोरदार चर्चा आहे। बदलत्या राजकीय समीकरणांच्या नांदी बघता जयंत पाटील हे शरद पवार गटाचं राजकीय भविष्य सुरक्षित करण्यासाठी पडद्याआड भाजप सोबतच बोलणी करत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे। सूत्रांच्या माहितीनुसार या संपूर्ण घडामोडींच्या केंद्रस्थानी अर्थ खातं असल्याचं सांगितलं जातंय। अजित पवार हयात असताना त्यांनी जयंत पाटील या एकमेव नेत्यासोबत त्यांच्या घरी बसून दोन्ही राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणावरती चर्चा केली होती। याला खुद्द जयंत पाटील साक्षीदार आहेत। आज जर सुनील तटकरेंनी ही विलीनीकरणाची चर्चा अंतिम टप्प्यात होती हे मान्य केलंय। समजा दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास किंवा एकत्र न येता शरद पवार गटाचे स्वतंत्र पक्ष म्हणून महायुती सोबत जाण्याचा निर्णय घेतल्यास जयंत पाटील अजित पवार गटाचं अर्थ खातं आपल्याकडे खिचू शकतात अशी एक शक्यता वर्तवली जाते। त्यांनी यापूर्वीही अर्थमंत्री म्हणून उत्तम काम केलंय। जयंत पाटील महायुती सोबत आल्यास अर्थ खातं त्यांच्याकडे जाऊ द्यायला एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटाचा तीव्र विरोध असल्याचं समजतंय। अर्थ खातं हे सरकारचं सर्वात शक्तिशाली खातं आहे। निधी वाटपाचे सर्व अधिकार या खात्याकडे असतात। शिंदे गटाला हे खातं राष्ट्रवादीकडे, मग ते अजित पवार गट असो किंवा मग शरद पवार गट असो यांच्याकडे सोपवायचं नाहीये। शिंदे गटाच्या आमदारांचा असा आरोप राहिला आहे की राष्ट्रवादीकडे अर्थ खातं असल्यास पुरेसा विकास निधी मिळत नाही, त्यामुळे हे खातं शिंदे गटाकडेच राहावं असा त्यांचा आग्रह आहे। भेटींच्या सत्राचे डॉट जोडायचे झाल्यास जयंत पाटील यांनी केवळ एकनाथ शिंदे यांचीच भेट घेतली नाही तर त्यापूर्वीही त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची वर्षा निवासस्थानी गुप्त भेट घेतली होती। त्याही आधी त्यांनी भाजपचे राष्ट्रीय नेते विनोद तावडे यांच्याशी चर्चा केली होती। 24 ते 48 तासांच्या आत महायुतीच्या दोन सर्वोच्च नेत्यांना लागोपाठ भेटणं हे केवळ विकास कामांसाठी असू शकत नाही असा राजकीय विश्लेषकांचा ठाम दावा आहे। जयंत पाटील जेव्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटायला गेले नेमके त्याच वेळी अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे देखील तिथे उपस्थित होते। तटकरे यांनी हा केवळ एक योगायोग असल्याचं सांगत सारवासारव केली असली तरी दोन्ही राष्ट्रवादीच्या नेत्यांची मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झालेली ही भेट भविष्यातील मोठ्या राजकीय पुनर्रचनेची नांदी मानली जाते। अधिकृत कारणांचा विचार केला तर सांगलीच्या उरून ईश्वरपूर नगरपालिकेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष आनंदराव मलगुडे आणि त्यांच्या बंधूंना जिल्हाधिकाऱ्यांनी अपात्र ठरवलं। जयंत पाटील या अपात्र मलगुंडे बंधूंना सोबत घेऊनच एकनाथ शिंदेंना भेटायला गेले होते। शिंदे हे नगरविकास मंत्री असल्यानं ही कारवाई बेकायदेशीर कशी आहे हे त्यांना पटवून दिलं, परंतु या प्रशासकीय कारणांच्या आडून एक तीर दोन शिकार करत राजकीय सेटलमेंट केल्याची चर्चा अधिक आहे। जयंत पाटील अचानक सत्ताधाऱ्यांच्या उंबरठ्यावर गेल्यानं ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये चिंतेचं वातावरण आहे। संजय राऊतांनी त्यांना फ्रीवर्ड्स म्हणून हिणवलं आहे।
थोडक्यात सांगायचं तर जयंत पाटलांच्या या भेटीगाठी केवळ विकास कामांना धरून नसून त्या महाराष्ट्रात एका मोठ्या राजकीय भूकंपाची नांदी ठरण्याची शक्यता आहे. अर्थ खातं कोणाकडे जाणार आणि दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का यावरच आता महायुती आणि महाविकास आघाडीचं भवितव्य अवलंबून आहे. तुम्हाला काय वाटतं? जयंत पाटलांसारखा विश्वासू माणूस शरद पवारांचाच आमदार खासदारांना घेऊन एक वेगळा गट स्थापन करून तिकडनं पटेल आणि तटकरे सुनेत्रा पवारांच्या पक्षातील आमदार फोडून आणि जयंत पाटील पटेल आणि तटकरे एक वेगळाच पक्ष तयार करतील का? एक वेगळाच गट तयार करतील? कारण सोशल मीडियावर या चर्चा खूप जोरात सुरू आहे. जयंत पाटलांवरती इतका अविश्वास येण्याचं किंवा मग पवारांनीच त्यांच्या मर्जीतला माणूस रिंगणात उतरवायला या सगळ्या घडामोडींना एक कारण खूप ठोस ठरतंय, ते म्हणजे केंद्रातील होऊ घातलेलं अधिवेशन. या अधिवेशनात बऱ्याचशा उठाठेव होणार आहेत, पडद्यामागे बऱ्याचशा घडामोडी घडणार आहेत आणि त्याच कारणास्तव जयंत पाटील ऍक्टिव्ह केले गेलेत का? आधीही अजित पवारांना पुढे करून शरद पवारांनी फडणवीसांसोबत बोलणी केली होती आणि नंतर पलटी मारली. ते जयंत पाटलांसोबत तर घडणार नाही ना. राजकारण कमेंटमध्ये जरूर व्यक्त व्हा. जय महाराष्ट्र.